नमस्कार मित्रांनो, तुमचं एक्झाम सेंटर या यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत आणि तुम्हाला इंग्रजी नववर्षाच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा। आज आपण या व्हिडिओमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 212 जागांसाठी भरती निघली आहे त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। चला तर इथे तुम्ही बघू शकता केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डात एकूण 2 पदे आहेत, सुपरिटेंडंट पे लेवल 6 आणि ज्युनियर असिस्टंट पे लेवल 2। यामध्ये सुपरिटेंडंटच्या 142 जागा आहेत तर ज्युनियर असिस्टंटच्या एकूण 70 जागा आहेत। अशा एकूण मिळून 212 जागांसाठी भरती निघली आहे। यामध्ये PWD साठी सुद्धा जागा शिल्लक आहेत। तर ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात ही 1 जानेवारी 2025 पासून चालू झालेली आहे। तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख ही 31 जानेवारी 2025 ही असणार आहे। यामध्ये तुम्हाला अप्लाय करणार इच्छुक असाल तर यामध्ये अप्लाय करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या क्रायटेरियाची गरज लागणार आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयाची अट काय असणार आहे, पूर्वपरीक्षा कधी होतील, मुख्य परीक्षा कधी होतील। म्हणजे तुम्ही सुपरिटेंडंटसाठी अप्लाय करणार असाल तर तिथे पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा आहेत, तर ज्युनियर असिस्टंटसाठी फक्त पूर्वपरीक्षा आहेत। त्या किती मार्काच्या असणार आहेत, पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा किती मार्काच्या असणार आहेत, सर्व माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा। चला तर आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। इथे तुम्ही बघू शकता टोटल जागा 212 आहेत। यामध्ये पद क्रमांक 1 सुपरिटेंडंटसाठी 142 जागा आहेत, तर पद क्रमांक 2 ज्युनियर असिस्टंटसाठी एकूण 70 जागा आहेत। अशा एकूण 212 जागांसाठी भरती निघली आहे। यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता पद क्रमांक 1 साठी पदवीधर लागणार आहात, त्याचबरोबर तुम्हाला कम्प्युटरचे ज्ञानसुद्धा असलं पाहिजे आणि त्याचबरोबर टायपिंगसुद्धा आली पाहिजे। पद क्रमांक 2 साठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण लागणार आहात, त्याचबरोबर तुम्हाला टायपिंग स्पीड इंग्रजीचे 35 शब्द प्रति मिनिट यायला पाहिजे आणि हिंदीचे 30 शब्द प्रति मिनिट यायला पाहिजे। वयाची अट 31 जानेवारी 2025 रोजी 18 ते 30 वर्षे लागणार आहेत पद क्रमांक 1 साठी आणि पद क्रमांक 2 साठी 18 ते 27 वर्षे लागणार आहेत। तर नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहेत। आता पुढे पाहूत की एक्झाम फी ही जनरल OBC EWS साठी 800 रुपये आहे, तर महिलांना फी नाही आहे। आणि महत्त्वाच्या तारखा, आता अर्ज करण्याची शेवट तारीख ही आधीच बघितली होती, 31 जानेवारी 2025 आहे। आता परीक्षा कशा होतील, म्हणजे आता सुपरिटेंडंटसाठी पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा ह्या 2 परीक्षा असणार आहेत। पूर्वपरीक्षा ही MCQ बेस्ड स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे, तर मुख्य परीक्षा ही OMR बेस्ड टेस्ट होणार आहेत। त्याचबरोबर तुमची डिस्क्रिप्शन टाईपसुद्धा टेस्ट होणार आहेत। त्यानंतर तुम्हाला टायपिंग येते का नाही हे सुद्धा पाहिले जाईल। आता पुढे पाहूत की ज्युनियर असिस्टंटसाठी तुम्हाला फक्त पूर्वपरीक्षा होणार आहेत, त्यामध्ये MCQ बेस्ड पेपर असणार आहेत। यामध्ये त्यानंतर तुम्हाला टायपिंग टेस्ट होणार आहेत। टायपिंग शब्द आता तुम्ही आधीच बघितलं होतं की 35 शब्द प्रति मिनिट असणार आहे इंग्रजीचे आणि 30 शब्द प्रति मिनिट असणार आहेत हिंदीचे। अशी तुमची एक्झाम झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन होऊन जाईल। आता आपण पाहणार आहोत की ज्युनियर असिस्टंटच्या एक्झाम कशा होतील, म्हणजे पूर्वपरीक्षा कशा होईल। इथे एकूण 5 विषय आहेत। यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन टोटल 100 आहेत आणि टोटल मार्क 300 आहेत। या परीक्षेचा वेळ 2 तास असणार आहे। ही तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहेत। यामध्ये 5 विषय आहेत, तर पहिला विषय जनरल नॉलेज, दुसरा विषय रिजनिंग आणि मॅथ, तिसरा विषय हिंदी इंग्लिश, चौथा विषय तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज असलं पाहिजे, 5वा विषय आहे ते जनरल अवेअरनेस अबाउट स्कूल अँड एज्युकेशन, हे सुद्धा विषय आहेत। यामध्ये तुमचे पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर तुमची टायपिंग होईल आणि तुम्हाला मेन्स नसणार आहेत ज्युनियर असिस्टंटसाठी आणि सुपरिटेंडंटसाठी पूर्वपरीक्षा प्लस मेन्स असणार आहेत। यामध्ये तुम्हाला सुपरिटेंडंटसाठी हाच पूर्वपरीक्षेचा सिलेबस असणार आहे आणि मेन्सचा वेगळा सिलेबस असणार आहे। त्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन विचारतील, ते आता त्याचा सिलेबस खूप मोठा आहे। तुम्हाला सिलेबस हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा, मी तिथं सिलेबस अपलोड केलेला आहे। आता इथं बघू शकता तुम्ही एक्झाम सेंटर, आता महाराष्ट्रात फक्त पुणेच एक्झाम सेंटर आहे। इथे जाऊन तुम्ही आपल्या
पेपर देऊ शकता। तुम्हाला काही डाऊट असल्यास तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता आणि आपल्या चॅनेलला अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा। धन्यवाद।